इतक्या साऱ्या बिस्किटांचं काय केलं तर चला सांगते। इथं हे 4 बिस्किट पुढे मी मिक्सर जारमधून याची पावडर बनवून घेतली। मग एका बाउलमध्ये 1 वाटी मिल्क पावडर, 2 चमचे पिठी साखर घालून मिक्स करून यात थोडं थोडं दूध घालत याचा सॉफ्ट डो तयार करून घेतला। लगेच दुसरा डो बनायला सुरुवात केली। इथं मिक्सरमधून काढलेलं बिस्किटाचं पावडर आणि 2 चमचे कोको पावडर टाकून यातही थोडं थोडं दूध घालत याचाही सॉफ्ट डो तयार केला। मग चॉकलेटचा डो अशा प्रकारे रोल करून घेतल्यानंतर याला साईडला ठेवलं आणि व्हाईट डोचा अशी चपाती लाटून घेतली। मग यावर चॉकलेटचा डो ठेवून व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे रोल करून घ्यायचा। यावर मस्त आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकून अशा प्रकारे रोल करून फ्रीझरमध्ये 15 ते 20 मिनिटं सेट करायचं। सेट झाल्यानंतर याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं। तर बघा अतिशय सुंदर अशी ही घरच्या घरी मिठाई बनवून तयार झाली। मग तुम्ही सुद्धा आपल्या भावासाठी या रक्षाबंधनला अशी मिठाई नक्कीच बनवून बघा। फक्त या मिठाई नाव काय देऊ हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा।